झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता एक नजर बॉलिवूडच्या हॅपनिंग न्यूजवर आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून। अनेक उलटसुलट चर्चांनंतर मिस्टर इंडियाच्या सिक्वलवर अखेर शिक्कामोर्तब झालाय। बोनी कपूरच सिक्वलची निर्मिती करत असून यात अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या महत्त्वाच्या भूमिका असतील। यासोबत सलमान खान निगेटिव्ह रोलमध्ये दिसेल अशी ही चर्चा रंगतीये। मिस्टर इंडिया पुन्हा एकदा बच्चे कंपनीच्या भेटीला येणार ही नक्कीच मोठी खुशखबर आहे। 2014 मध्ये हा सिक्वल भेटीला येईल असं बोललं जातंय। सो मोगॅम्बो खुश हुआ। विद्या बालननं डर्टी पिक्चरसाठी वाढवलेलं वजन तिनं अजूनही कमी केलेलं नाही, पण आता मात्र विद्याला वजन खूपच कमी करावं लागणार आहे। कहाणीच्या सिक्वलसाठी दिग्दर्शक सुजॉय घोषनं ही मागणी केली आहे। विद्याचं भूमिकेबद्दलचं डेडिकेशन लक्षात घेता ती वजन कमी करेल अशी खात्रीही त्याला वाटतेय। त्यामुळे लवकरच विद्या बॅक इन फॉर्म दिसेल असंच वाटतंय। फॅमिलीसाठी नेहमी वेळ देणारी प्रियांका चोप्रा यंदा मात्र दिवाळी मिस करणार आहे, कारण तिला म्युझिक अल्बमच्या कामानिमित्त अमेरिकेत जावं लागणार आहे। त्यामुळे बिचारी प्रियांका यंदाच्या दिवाळीत कुटुंबियांपासून खूप दूर असेल। काही का असेना, पहिला इंटरनॅशनल म्युझिक अल्बम केल्यामुळे प्रियांकाची दिवाळी हॅपी असणार यात शंकाच नाही। गँगस्टर मध्ये झळकलेली कंगना आता लेडी गँगस्टर होण्याच्या तयारीत आहे। एका आगामी सिनेमात तिनं लेडी गँगस्टरची भूमिका स्वीकारली आहे। त्यामुळे नेहमी ग्लॅम गर्ल किंवा कॉमेडी करताना दिसणारी कंगना आता ऍक्शन स्टंट्स करताना दिसली तर थक्क होऊ नका। कंगनाच्या या न्यू इनिंगसाठी तिला शुभेच्छा। बरेचदा यशस्वी अभिनेत्रीची व्याख्या म्हणजे जिला डान्स येतो किंवा जी सुंदर दिसते अशीच केली जाते, पण अनुष्का शर्मानं मात्र नेहमीच अभिनय चांगला करणं यालाच महत्त्व दिलंय। नेहमी वेगळ्या भूमिका निवडून तिनं हे सिद्धही केलंय। आता जब तक है जान मध्येही ती हटके भूमिकेत दिसणार आहे। प्रेक्षकांना तुमच्याविषयी आदर वाटायला हवा आणि तो उत्तम अभिनयामुळेच निर्माण होतो यावर अनुष्काचा ठाम विश्वास आहे। भैवा उत्तम अभिनय करून अनुष्कानं अशीच प्रेक्षकांची मनं जिंकत राहावीत हीच अपेक्षा। झी 24 तास एक पाऊल पुढे।